सिंधुदुर्गमध्ये यंदा अवकाळी पावसानं भात, भुईमूग, नाचणी पिकाचं नुकसान केलंय। या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायती शेतीवर अवकाळी पावसाचा परिणाम आहे। जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या आंबा फळाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। यावर्षी सीझन आहे तो लेट होणार आहे आंब्याचा। कारण काय झालंय, पाऊस चालूच आहे। अवकाळी हा पाऊस आम्ही कधी बघितला नव्हता एवढा या महिन्यात पाऊस झालेला आहे। त्या कारणाने या वर्षी आंबा हा खूप लेट होणार आहे। आंबा नाही तर नाही म्हटलं तरी मेच्या आसपास होणार आहे आंबा। नाहीतर आंबा आहे तो फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आंबा काढायचा आहे। तर या वर्षी खूप लेट होणार आहे। यावर्षी हा मुक्काम पावसाचा वाढल्यामुळे एकंदरीत आपला डिसेंबरमध्ये आंबा पूर्णपणे हे होतो, म्हणजे मोहरून कलम तयार होतात। यंदा पुढे आता जानेवारीपर्यंत सुद्धा आंब्याचा मला तसा काय मोहर वाटत नाही आणि पुढे पावसाचा आता मुक्काम वाढायचा आहे। त्यामुळे जी फळधारणा जी झाडाची व्हायची आहे त्यामध्ये त्याच्यामुळे जी बुरशी येते, जी पाऊस अति पडल्यामुळे झाडाच्या त्या रूट रोवला त्याच्यामुळे खूप पुढे जाणार फळ येणार आहे ते। आणि पुढे मार्केटला भाव सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आंब्याला एकतर, आणि नुकसान भरपाईची तर आपल्याकडे आतापर्यंत काही आपल्याला मिळालेलंच नाही आहे। म्हणजे कोकणात तरी आपल्याला आतापर्यंत काही नुकसान भरपाईचं वगैरे मिळालं आंब्याच्या बाबतीत असं काहीच नाही आपल्याला। त्यामुळे आंब्याचे म्हणजे जे शेतकरी लोक आहेत त्यांची यंदा एकदम परिस्थिती बेताची आहे। म्हणजे तरले तर तरले, नाही तर त्यांचं काही खरं नाही असं तर मला तरी वाटतं एकंदरीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।